Welcome to Sate Group of Education, Sambhajinagar, Kolhapur. Myself, Sandeep Bhalekar, Faculty of Chemistry. Today we are going to study the new points, electronic configurations and periodic table. The relationship between electronic configurations and periodic टेबल. बघा लास्ट पॉइंट मध्ये आपण सायंटिस्ट हेनरी मोझली यांचा मॉडर्न पिरियडिक टेबल डिस्कस केला की याच्यामध्ये त्यांनी टोटल 118 एलिमेंट्स मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 118 बॉक्स मध्ये फिलअप करून दाखवले. देन मॉडर्न पिरियडिक टेबल फर्दर क्लासिफाइड इनटू मेन 4 ब्लॉक्स. वन इज एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक and last एफ ब्लॉक. According to Henry's law, the physical and chemical properties of elements are the periodic functions of their atomic number and old periodic table Mendeleev's atomic mass. हा गॅप काढल्यानंतर त्यांनी जवळपास 118 एलिमेंट्स डिटेल्स एक्सप्लेन केलेत. दी व्हर्टिकल लाइन्स कॉल्ड ॲज अ ग्रुप्स और कॉलम्स अँड हॉरिझॉन्टल लाइन्स कॉल्ड ॲज अ पिरियड्स और रोज. बघा आपण त्याच कंटेंटचे हेल्प घेऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून एक्झॅक्ट द पोझिशन ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल एक्सप्लेन करणार आहोत. ओके, चला तर मग आपण पिरियडिक टेबल मध्ये थोडा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची हेल्प घेऊन डिस्कस करू. सो फर्स्ट बघा मॉडर्न पिरियडिक टेबल. In case of modern periodic table, the vertical lines called as a groups or columns, total 18 columns आहेत, groups आहेत, and the horizontal lines, आडव्या lines total 7 आहेत. This is called as a periods or rows. Then modern periodic table are further classified into main 4 blocks: S block, P block, D and F block. F block present bottom of the modern periodic table, S block left hand side, P block right hand side, D middle portion. D block elements, it is also known as a transition elements. त्यांना आपण transition elements सुद्धा म्हणतो. And F block elements, it is also known as a inner transition elements. It is also known as the inner transition elements. Why it is called as the inner transition elements? Because they are present in between D block elements known as inner transition elements. बघा आपण मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या दोघांचं रिलेशन स्टडी करणार आहोत. याच्यावरून आपल्याला काय कळेल तर याच्यावरून आपल्याला एखाद्या एलिमेंटची मॉडर्न पिरियडिक टेबल मधली एक्झॅक्ट पोझिशन सांगता येईल. त्याचबरोबर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये त्याची व्हॅलन्सी किती आहे, कंबायनिंग कॅपॅसिटी काय आहे, हे सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करता येईल. चला आपण पहिले 20 एलिमेंट्स पुन्हा एकदा रिवाइज करू. बघा फर्स्ट हायड्रोजन, फर्स्ट एलिमेंट्स आपण हायड्रोजन सांगतो. सेकंड हेलियम, थर्ड लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. देन सोडियम, मैग्नीशियम, एल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, argon. And next potassium and calcium. असे आपण पहिले 20 एलिमेंट्स डिस्कस करू आणि अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पहिल्यांदा त्यांच्या पोझिशन्स कशा फाइंड आउट करायच्या त्या बघून घेऊ. इन लास्ट 10 स्टँडर्ड वी हॅव टू डिटेल स्टडी शेल्स. बघा आपण शेल स्टडी केलेले आहेत 10 स्टँडर्ड मध्ये. याच्यामध्ये K, L, M and N. The capacity of K 2 electrons, capacity of L 8 electrons, capacity of M 18 electrons and capacity of N 32 electrons. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता आपण याचीच हेल्प घेणार आहोत आणि थोडी रिव्हिजन वजा मागचे कंटेंट यानुसार कसे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करता येतं हे पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन घेऊ. हायड्रोजन atomic number Z is equal to 1. Hydrogen atomic number Z is equal to 1. According to shells K, L, M, N, the electronic configuration of hydrogen atom is
1. बघा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1च आहे, म्हणजेच आता ॲटॉमिक नंबर मीन्स व्हॉट हे काय तुम्हाला सांगायला नको, माहिती आहे. बघा द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स, याच्यावरून इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं त्यांनी, तर ओनली 1 इलेक्ट्रॉन्स हा के शेल मध्ये आला. याचाच अर्थ हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे 1च राहतं, त्याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन्स आहे. याच्यावरून आपण एक्झॅक्ट हायड्रोजनची जर पोझिशन सांगायला गेलो तर हायड्रोजन हा पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट ग्रुप मध्ये आहे. आणि त्याचबरोबर हायड्रोजनकडे एकच शेल आहे, म्हणजेच तो पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट पिरियड मध्ये सुद्धा आहे. बघा लास्ट स्टँडर्ड मध्ये आपण याच्या हेल्प वरून काय सांगितलं, तर हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1 आहे, म्हणजेच तो पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट ग्रुप मध्ये आहे. सिमिलर हायड्रोजन फर्स्ट शेल मध्ये आहे, केच शेल मध्ये आहे, म्हणून तो फर्स्ट पिरियड मध्ये आहे हे आपण सांगतो. ओके. सेकंड, कार्बन Z is equal to 6. Then the electronic configuration of carbon atom. बघा फर्स्ट शेल K 2 इलेक्ट्रॉन्स फुलफिल झाला. सेकंड रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट शेल मध्ये जाणार 4. याचाच अर्थ बघा हायड्रोजन कार्बन टोटल 2 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स लास्ट शेल, म्हणजेच कार्बन लास्ट ऑर्बिट लास्ट शेल नुसार आपण सांगायला गेलो तर पिरियॉडिक टेबल मध्ये कार्बन बघा फर्स्ट सेकंड एस झाले, त्यानंतर थर्ड अँड फोर्थ. एस नंतर आपण पी ब्लॉक सांगतो, पी नंतर डी सांगतो आणि डी नंतर एफ सांगतो. म्हणजेच कार्बनच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन नुसार बघा आपण मी या ठिकाणीच कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहितो. कार्बन Z इज इक्वल टू 2 4. कार्बन फर्स्ट के शेल भरलेली आहे कार्बनची आणि रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स L शेल मध्ये अवेलेबल आहेत, म्हणजेच कार्बनच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत 1 2 अँड 3 4. याचाच अर्थ कार्बन हा पिरियॉडिक टेबल मध्ये फोर्थ ब्लॉक मध्ये येणार, म्हणजेच आपण रेग्युलर नंबर नुसार बघायला गेलो तर हा 13 आणि 14 कॉलम मध्ये राहणार. ओके. अँड सेकंड टोटल 1 2 शेल्स आहेत, म्हणजेच तो पिरियड नुसार बघायला गेला 1 2 ही आपली फर्स्ट पिरियड होणार आणि हा सेकंड पिरियड होणार. बघा 1 2 पुढे करत गेलो तर आपण सेकंड पिरियड मध्ये कार्बन राहतो. याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वरून एखाद्या एलिमेंटची एक्झॅक्ट पोझिशन अकॉर्डिंग टू ग्रुप अँड अकॉर्डिंग टू पिरियड आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वरून सांगता येते. हे एक्झाम्पल झालं. ओके. अशा प्रकारे अजून आपण एक्झाम्पल बघू. बघा नेक्स्ट सोडियम Z is equal to 11. The atomic number of sodium Z is equal to 11. Electronic configuration first 2 K भरला, second 8 L भरला, टोटल 10 झाले. लास्ट 1 2 8 1 बघा 2 8 10 and then 1. म्हणजेच सोडियमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 1च इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच तो पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये आला पाहिजे. अँड सेकंड टोटल 1 2 3 शेल्स आहेत, म्हणजेच तो पिरियॉडिक टेबल मध्ये थर्ड पिरियड मध्ये आला पाहिजेत. बघा हायड्रोजन लिथियम सोडियम. सोडियमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये फर्स्ट इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून तो पहिल्या कॉलम मध्ये आला. आणि सेकंड सोडियमकडे टोटल
3 शेल्स आहेत म्हणून 1 2 3 तो थर्ड शेल मध्ये आला. अशा प्रकारे तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरून एलिमेंटचे पोझिशन सांगू शकता. हे आपण 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, बघा आपण ह्या 10th स्टँडर्डचं रिव्हिजन मध्ये सांगतोय तुम्हाला मी की हा KLM शेल वाईज आपण हा स्टडी केलेला पार्ट आहे. ओके, अजून एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. बघा क्लोरीन Z is equal to 17, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 8 7, टोटल 1 2 3 शेल्स, थर्ड शेल मध्ये आला. लास्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच हा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. याचाच अर्थ हा 17 कॉलम मध्ये राहणार. ओके, अँड लास्ट आपण आर्गॉनचा विचार केला. Z is equal to 18 ॲटॉमिक नंबर, 2 8 8 2 8 10 प्लस 8 18 हा फुलफिल झालेला मेंबर आहे. आर्गॉनला आपण नोबेल गॅस कन्सिडर करतो. म्हणजेच 2 8 8 3 शेल्स थर्ड पिरियड मध्ये राहील. लास्ट ऑर्बिट कंप्लीट झालेला आहे, त्यामुळे तो नोबेल गॅसेस 18 कॉलम मध्ये राहणार. म्हणजेच अकॉर्डिंग टू शेल KLMN तुम्ही कुठल्याही एलिमेंटची पोझिशन पिरियडिक टेबल मध्ये सांगू शकता. ओके, बघा आता आपण एक्झॅक्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स अँड मॉडर्न पिरियडिक टेबल 11th मध्ये कसं रिलेशन त्यांचं मांडलेलं आहे हा पॉइंट स्टडी करा. बघा आपण 2 पॉइंट बघतो याच्यामध्ये, N आणि L. N आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर कन्सिडर करतोय विच रिप्रेझेंट दी आउटर मोस्ट और व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे N आपण हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर स्टडी करतोय. ॲटॉमिक स्ट्रक्चर या टॉपिक मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा NL हे कंटेंट डीप मध्ये स्टडी करायचं आहे. इथं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी त्याची हेल्प घ्यावी लागते, म्हणून मी पुन्हा रिवाइज करतोय. बघा N is known as a principal quantum number which represent the outermost valence electrons or valential electrons, and second L is the azimuthal quantum number which indicates the subshell belonging to व्हॅलेन्स शेल N. N मधल्या सबशेल्स आहेत त्या आपण L ने इंडिकेट करतो आणि N डायरेक्टली आउटर मोस्ट व्हॅलेन्स शेल्स इंडिकेट करतो. आता आपण अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन, जर इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करायचं असेल मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये, तर आपण मेन 3 प्रिन्सिपल स्टडी करतो. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल नंबर फर्स्ट आहे अब्बू प्रिन्सिपल, सेकंड पॉलिस एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल अँड थर्ड हंट्स रूल. बघा त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम हेल्प करणार आहे तो सायंटिस्ट अब्बू प्रिन्सिपल. हे आपल्याला हेल्प करणार आहे या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी प्लस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स अँड मॉडर्न पिरियडिक टेबलचं रिलेशन मांडण्यासाठी. ओके, तर बघा काय आहे प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू अब्बू प्रिन्सिपल द इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सबशेल इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जीज. बघा त्यांनी काय सांगितलं, जर तुम्हाला इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचं जायचं असेल तर त्या शेलच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने तुम्ही फिलअप केलं पाहिजेत. आणि ती इन्क्रीजिंग ऑर्डर कशी आहे बघा, आपण सब शेल्स मानतो S P D अँड F. ह्या मेन आपण 4 सबशेल मानतो. मॉडर्न पिरियडिक टेबल डिवायडेड असाच केलेला आहे ब्लॉक मध्ये S P D अँड F. तर तुम्हाला इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे आहेत आणि ते तुम्ही कसे करणार, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. ज्यांच्या एनर्जी ज्यांची कपॅसिटी कुणाची जास्त आहे अशा वेळेला आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये फिलअप करावं लागेल. तर आपण S मध्ये टोटल 2 इलेक्ट्रॉन्स फिलअप करतो. P ची कपॅसिटी 6 ची आहे, D ची कपॅसिटी 10 ची आहे आणि F ची कपॅसिटी 14 ची आहे. यानुसार जर आपण फिलअप करत गेलो तर इन्क्रीजिंग एनर्जी लेवल म्हणजेच पहिल्यांदा तुम्ही भरणार आहात तो S भरणार आहात, त्यानंतर तुम्हाला भरावा लागेल P, त्यानंतर भरावा लागेल D आणि त्यानंतर भरावा लागेल F. म्हणजे ही इन्क्रीजिंग ऑर्डर ही अशी राहणार आहे अकॉर्डिंग टू अब्बू प्रिन्सिपल.
बघा स्ट्रक्चर ऑफ ॲटम या टॉपिकमध्ये तुम्हाला यांची इन्क्रीजिंग लेवल डिटेल्स समजतेच, पण आपल्याला इथं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं रिलेशन मांडण्यासाठी अबो प्रिन्सिपल माहिती असलं पाहिजे. आणि हे बेस्ट प्रिन्सिपल आहे अकॉर्डिंग टू ब्लॉक वाइज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. In case of last standard, we have to detail study the numerical electronic configuration K, L, M and N. पण आता आपल्याला पुढं डिटेल्स ब्लॉक वाईज स्टडी करावं लागेल, कारण तुम्हाला नंबर ऑफ 118 एलिमेंट स्टडी करायचे आहेत इन एस ब्लॉक, इन पी ब्लॉक, इन डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. त्यामुळे आपल्याला डिटेल स्टडी करायचं असेल तर SPD ची हेल्प घ्यावीच लागेल. त्यासाठी आपल्याला हे अबो प्रिन्सिपल यूज करावं लागेल. बघा सायंटिस्टने काय सांगितलं, तर आपण N हा क्वांटम नंबर यूज करतोय. त्यानुसार बघायला गेला तर फर्स्ट बघा 1s, 1 हा झाला क्वांटम नंबर फर्स्ट शेलचा, फर्स्ट पिरियड S. इथून आपण स्टार्ट करणार. बघा आता कसं फिलअप केलेलं आहे. 1s मध्ये तुम्ही पहिल्यांदा इलेक्ट्रॉन्स भरणार, त्यानंतर टर्न घेऊन पुन्हा बघा 2s मध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप करणार. देन डिरेक्टली तुम्ही 3s मध्ये नाही जाणार, त्यानंतर तुम्ही 2s नंतर 2p मध्ये जाणार इलेक्ट्रॉन्स भरत, 2p नंतर 3s मध्ये जाणार, 3s नंतर 3p मध्ये जाणार, 3p नंतर तुम्ही 4s मध्ये जाणार. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम क्रिएट होतो बघा, 3p आणि 3d. काही काही स्टुडंटना या ठिकाणी थोडे क्वेश्चन्स तयार झाले असतील की सरांनी 3p आणि 3d मध्ये असं काय केलं. तर बघा 3p नंतर आपल्याला वाटतं की 3d यायला पाहिजेत, पण तसं होत नाहीये. 3p नंतर 4s भरला जातो, त्यानंतर 3d भरलं जातं. त्याचसाठी आपल्याला अबोनची हेल्प घ्यावी लागते. अबोने सांगितलं इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन दी सबशेल्स इन दी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जीज. बघा आपण या ठिकाणी p नंतर डिरेक्टली d भरला तर d ची एनर्जी लेवल जास्त आहे. d मध्ये टोटल 10 इलेक्ट्रॉन्स भरू शकतात आणि s मध्ये टोटल 2 इलेक्ट्रॉन्स भरू शकतात. त्यामुळे आपण डिरेक्टली डी मध्ये गेलो तर आपल्याला इलेक्ट्रॉन्स फिलअप करता जमणार नाहीत, बिकॉज हाय एनर्जी लेवल. म्हणून पहिल्यांदा आपण एस फिलअप करतो देन डी फिलअप करतो, जेणेकरून एस ची एनर्जी लेवल कमी असते, आपण इझिली भरू शकतो. त्यानंतर डी मध्ये आपण फिलअप करू शकतो. त्यासाठी तुम्हाला ही एनर्जी लेवल माहिती असली पाहिजे. फर्स्ट तुम्ही एस फिलअप करणार, देन पी, देन डी अँड लास्ट एफ. मग ह्यानुसार आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं रिलेशन मांडलो. बघा इन केस ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स आपण अबो प्रिन्सिपल यूज करतो. यानुसार तुम्हाला पहिल्यांदा इलेक्ट्रॉन्स फिलअप तुम्ही एस कडून पी कडे जाणार, पी कडून डी कडे जाणार आणि त्यानंतर डी कडून एफ कडे जाणार. जर आपण लेफ्ट टू राईट मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये गेलो तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. बघा लेफ्ट टू राईट हायड्रोजन, हेलियम, देन लिथियम, बेरिलियम. बघा लेफ्ट टू राईट तुम्ही गेला तर ॲटॉमिक नंबर वाढतो, पण न्यू शेल वाढत नाहीये. 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे आपण हे 7 पिरियड सांगतो. म्हणजेच हा जर फर्स्ट अजून क्वांटम नंबर असेल तर हा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ हे क्वांटम नंबर होणार. म्हणजेच या फर्स्ट एस मध्ये जर तुम्ही इलेक्ट्रॉन फिलअप केला तर हायड्रोजनचा फर्स्ट एस मध्ये जाणार, तर हेलियमचा सुद्धा फर्स्ट एस मध्येच इलेक्ट्रॉन जाणार. फक्त इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार, शेल वाढणार नाहीये. पण जर तुम्ही टॉप टू बॉटम निघाला, म्हणजेच ग्रुप वाईज जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फिलअप करत गेला, तर मात्र तुम्ही न्यू शेल इन्क्रीज करत जाणार, न्यू शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप करत जाणार. आणि आपल्याला हेच रिलेशन्स मांडायचं आहे. जर तुम्ही लेफ्ट टू राईट गेला तर शेल इन्क्रीज होणार नाहीत, इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होणार. टॉप टू बॉटम गेला, शेल ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होणार, पण लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स हे सेमच राहणार, त्यांची बॅलन्सही चेंज होणार नाहीये. ओके, तर आता आपण काय करू,
फर्स्ट ऑफ ऑल ब्लॉक्स जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फाइंड आउट करो एंड देन डिटेल्स ब्लॉक वाइज एस पी डी एफ इच अँड एव्हरी ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन स्टडी करून काही एक्झाम्पल सुद्धा बघायला घेऊ. ओके, बघा आता आपण अबो प्रिन्सिपल नंतर अकॉर्डिंग टू पिरियड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन स्टडी करू. बघा आपण रिलेशन्स मध्ये काय सांगितलं तर इन केस ऑफ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स अँड मॉडर्न पिरियोडिक टेबल या रिलेशन मध्ये आपण electrons are fill up elements are filled in their increasing atomic number left to right. Number of electrons increases but not shell increases. आपण काय सांगितलं लेफ्ट टू राईट जसे एलिमेंट्स atomic नंबर नुसार इनक्रीज होत जातात तसे त्यांच्या इलेक्ट्रॉन सुद्धा इनक्रीज होतात शेल मध्ये, पण शेल इनक्रीज होत नाहीत. पण टॉप टू बॉटम जर आपण जातो अकॉर्डिंग टू ग्रुप्स और कॉलम्स atomic number increases also new shell increases, शेल सुद्धा इनक्रीज होतात बट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स सेम राहतात, त्यांच्या बाह्य कक्षेमधले इलेक्ट्रॉन चेंज होत नाहीयेत. टॉप टू बॉटम लेफ्ट टू राईट मात्र व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बदलतात, त्यांची व्हॅलेन्सी बदलते. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वरून आपल्याला ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या समजलेल्या आहेत. पहिली गोष्ट ज्यावेळी आपण लेफ्ट टू राईट जाणार ॲटॉमिक नंबर वाढणार, शेल सेम राहणार, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढणार म्हणजे व्हॅलेन्सी चेंज होणार. टॉप टू बॉटम जाणार ॲटॉमिक नंबर वाढणार, शेल चेंज होणार, व्हॅलेन्सी सेम राहणार. भले इलेक्ट्रॉन्स वाढले तरी चालतील पण व्हॅलेन्सी बदलणार नाहीये. याच कॉन्सेप्ट आपण डिटेल्स अकॉर्डिंग टू क्वांटम नंबर प्रिन्सिपल्स, क्वांटम नंबर पिरियड 1 2 3 4 अशा सेपरेट स्टडी करणार आहोत. तर चला तर आपण मग फर्स्ट पिरियड स्टडी करू. बघा दी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ फर्स्ट पिरियड. ओके, अकॉर्डिंग टू फर्स्ट पिरियड क्वांटम नंबर n इज इक्वल टू 1. फर्स्ट पिरियड मध्ये क्वांटम नंबर आहे n इज इक्वल टू 1. टोटल टू एलिमेंट्स. आपल्याला माहिती आहे फर्स्ट पिरियड मध्ये फक्त आपण दोनच एलिमेंट्स कन्सिडर करतो. फर्स्ट हायड्रोजन ॲटॉमिक नंबर z इज इक्वल टू 1 अँड सेकंड हेलियम ॲटॉमिक नंबर z इज इक्वल टू 2. ओके, पहिल्या पिरियड मध्ये दोनच एलिमेंट्स येतात, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर z इज इक्वल टू 1 अँड सेकंड हेलियम ॲटॉमिक नंबर z इज इक्वल टू 2. म्हणजेच याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल बघा, n फर्स्ट पिरियड प्रिन्सिपल क्वांटम नंबर अकॉर्डिंग टू अबो. बघा या ठिकाणी n s कॅपॅसिटी ऑफ s 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच दोनच एलिमेंट्स असल्यामुळे n s 1 2 2 हे याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन राहणार. जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोणाचं तर n इज इक्वल टू 1 फर्स्ट पिरियडचं. आता आपण एक्झाम्पल हायड्रोजनचं बघू. हायड्रोजन z इज इक्वल टू 1. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन काय राहणार बघा, n काय आहे 1 आहे, s हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स 1 असल्यामुळे ns1. ओके, म्हणजेच हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s1. द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन ॲटम इज 1s1. 1 झाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर फर्स्ट पिरियड, s पहिल्या आडव्या शेल मध्ये तो झाला s ब्लॉक मध्ये आणि फर्स्ट इलेक्ट्रॉन्स त्याच्या आउटरमोस्ट व्हॅलेन्स शेल मध्ये. आता आपण लास्ट टाइम जो डिस्कस केला होता KLMN याच्यावरून सुद्धा आपण सांगू शकत होतो की तो कोणत्या पिरियड मध्ये आहे आणि कोणत्या ग्रुप मध्ये आहे. आता आपण याच्यावरून 3 पॉइंट डिस्कस करू शकतो. बघा पहिला पॉइंट की तो S ब्लॉक मध्ये आहे. दुसरा पॉइंट
एन वरून तो आपण फर्स्ट पिरियड मध्ये आहे आणि तिसरा पॉइंट त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे तो फर्स्ट ग्रुप मध्ये आहे. बघा ओल्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वरून सुद्धा तुम्ही सांगू शकत होता की तो कोणत्या ग्रुप मध्ये आहे अँड कोणत्या पिरियड मध्ये आहे. न्यू इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वरून सुद्धा तुम्ही सांगू शकताय की तो कोणत्या पिरियड मध्ये आहे, कोणत्या ग्रुप मध्ये आहे आणि एक एक्स्ट्रा पॉइंट तो कोणत्या ब्लॉक मध्ये आहे हे आपण न्यू इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वरून सांगू शकतो. आणि हाच मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन आपण कन्सिडर करतो की एक्झॅक्ट दी पोझिशन ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियोडिक टेबल ग्रुप, ब्लॉक अँड पिरियड. ओके, सेकंड मग आपण हेलियम Z is equal to 2. ओके, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इथूनच स्टार्ट करा. 1s2 इलेक्ट्रॉन्स दोनच आहे, ॲटॉमिक नंबर दोनच आहे. 1s2 म्हणजेच तो फर्स्ट पिरियड मध्ये, s ब्लॉक मध्ये आणि सेकंड ग्रुप. याचा अर्थ याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स फुलफिल झालेले आहेत. पण पिरियोडिक टेबल मधली ही लिमिटेशन आहे. पिरियोडिक टेबल मधली ही लिमिटेशन्स आहे. आपण स्टडी करते वेळी तर सांगतो हा फर्स्ट पिरियड मध्ये आहे, एस ब्लॉक मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. पण मित्रांनो यावरती आपल्याला एक्सेप्ट करावंच लागेल, मान्य करावंच लागेल की सायंटिस्टनी ही लिमिटेशन्स मानलेली आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन पिरियोडिक टेबल मध्ये फर्स्ट नंबरला आहे. अजून कोणत्याही सायंटिस्टना सांगता आलेलं नाही. आपण कन्सिडर करतो मे बी तो असेल असं मानतो अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स और अकॉर्डिंग टू कंपॅरिझन विथ हॅलोजन्स. सांगतो आपण की तो पिरियोडिक टेबल मध्ये 1 ला आहे. तसाच हेलियम एलिमेंट सुद्धा पिरियोडिक टेबल मध्ये सेकंड कॉलम मध्ये यायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटतं. पण तो पिरियोडिक टेबल मध्ये 18 कॉलम मध्ये येतो. बघा मी या ठिकाणच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये काय बोललोय, हेलियम Z is equal to 2, 1s2 that is 1 period s block आणि 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 2 कॉलम. पण ही मी त्याची लिमिटेशन सांगितली. का लिमिटेशन सांगितली बघा, त्याचा आन्सर तुम्हाला मी इथे देतोय. हेलियम 18 कॉलम मध्ये आहे, तो सेकंड कॉलम मध्ये यायला पाहिजे होता पण 18 कॉलम मध्ये गेला. याचं रिझन असं आहे की हेलियमची आउटर मोस्ट ऑर्बिट फुलफिल झालेली आहे. म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट व्हॅलेन्स ऑर्बिट ऑफ हेलियम दॅट इज ड्युप्लेट कंप्लीट झालेली आहे. हेलियमची बाह्य कक्षा फुलफिल झालेली आहे. आणि सायंटिस्ट हेनरी मोझली यांनी ज्यावेळी नोबेल गॅसेस सांगितले त्यावेळी त्यांनी नोबेल गॅसेसला 18 कॉलम मध्ये ठेवलं. त्याचं रिझन काय तर नोबेल गॅसेस हे 18 कॉलम मध्ये ठेवल्यामुळे नोबेल गॅसेसचे आउटर मोस्ट ऑर्बिट फुलफिल झालेले, त्यांची बाह्य कक्षा फुलफिल झालेले, ते कोणत्याही रिएक्शन मध्ये इझिली इन्व्हॉल्व होत नाही आहेत. सिमिलर हेलियमचे आउटर मोस्ट ऑर्बिट फुलफिल झाल्यामुळे तो कोणत्याही रिएक्शन मध्ये इझिली इन्व्हॉल्व होत नाही आहे. म्हणून तो नोबेल गॅसेसच्या प्रॉपर्टीज दाखवतो, त्याला पिरियोडिक टेबल मध्ये 18 कॉलम मध्ये ठेवलेले आहे. हे त्याचं रिझन आहे. त्याची आउटर मोस्ट ऑर्बिट फुलफिल झालेला आहे, तो नोबेल गॅसेसच्या प्रॉपर्टीज शो करतो म्हणून त्याला पिरियोडिक टेबल मध्ये 18 कॉलमला ठेवलेला आहे. पण एक्झॅक्ट आपण त्याची पोझिशन सांगू शकत नाही. ओके, हा म्हणजेच अशा प्रकारे आपण पहिला पिरियड स्टडी केला फर्स्ट, की याच्यामध्ये आपण 2 एलिमेंट स्टडी केलेत, एक हायड्रोजन अँड सेकंड हेलियम. तर हायड्रोजन आणि हेलियम याच्यामध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सांगतो आपण ns122. n झाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि s ब्लॉक झाला 1 2 ही s ची कॅपॅसिटी झाली. ओके, आपण फर्स्ट पिरियड स्टडी केलेला आहे. यानंतरचा आपण नेक्स्ट पिरियड स्टडी करणार आहोत सेकंड.